दोन्ही बाजूला फुटपाथ आहेत, पण ते पूर्ण अतिक्रमित आहे आणि लोकांना रस्त्यावरून जावं लागतं. आता सध्याची ह्यांची भूमिका अशी आहे की वाहनं वाढलेली आहेत आणि ही वाहनं बाहेर पाठवायची आहेत. तर मग अशी जर ह्यांची भूमिका असेल तर सगळ्यात पहिलं या ठिकाणचं जे आडत मार्केट आहे, ज्या आडत मार्केटला मोठ्या प्रमाणात वाहनाची संख्या येते, तर हे आडत मार्केट 10-20 किलोमीटर लातूर पासून दूर करावं. त्यामुळे ऑटोमॅटिक 30% तरी ट्रॅफिक ऑटोमॅटिक कंट्रोल होईल. त्यानंतर दुसरं आहे एसटी महामंडळ. तर 1 मिनिटामध्ये 5-7 एसटी अप डाऊन करतात. ही जी संख्या आहे साधारण 400च्या आसपास आहे या मुख्य बस स्टँडला. हे जर बस स्टँड तुम्ही बाहेर लांब पाठवलं तर ऑटोमॅटिक ट्रॅफिक कमी होईल. भले लोकांची अडचण होईल, लोकांना काय सवय पडते ते, लोक कुणी तुम्हाला म्हणणार नाही. त्यानंतर असे जे काही महत्वाचे ठिकाण आहेत ज्या ठिकाणी लोकांचा संपर्क जास्त आहे, आता समजा तहसील कार्यालय आहे, या ठिकाणी लोक जर जास्त येत असतील तर हे तहसील कार्यालय गावाच्या बाहेर घेऊन जावं. कलेक्टर ऑफिस ऑलरेडी आता बाहेर गेलेलं आहे, पण आता ती सुद्धा गावात यायची शक्यता आहे. त्यामुळे त्याला जरी अजून कुठं लांब नेलं, असं जोपर्यंत तुम्ही नवीन नवीन लातूर बनवत नाही आणि हे सर्व बाहेर घेऊन जात नाही, तोपर्यंत तुम्हाला शहरात ट्रॅफिकचा हीच होणार नाही. आज तुम्ही चौक जर तुम्ही बंद करून टाकायले, ही ट्रॅफिक नियमन होऊ शकत नाही. छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये जे बॅरिकेड लावलेले आहेत त्या बॅरिकेडला बार्शीला जाणाऱ्या गाड्या असतील, पुणे मुंबईला जाणाऱ्या असतील, अंबाजोगाईला जाणाऱ्या गाड्या असतील, त्या ब्रॅकेटमुळं गाड्यांना ब्रिजवरनं जाऊन टर्न करून यावं लागतंय. पण ते टर्न करत असताना 4 ते 5 वेळेस त्या ड्रायव्हरला गाडी मागं पुढे करावी लागते. त्यामुळं सुद्धा ट्रॉफिक खूप जाम होतंय. ही अडचण कशी काय सुटत नाही अजून? मी तेच सांगतोय की समजा शिवाजी चौक जाम होतोय, शिवाजी चौकाच्या ऐवजी नंदी स्टॉप जाम झाला तर चालतं पाहिजे. ही जी मानसिकता आहे, ही मानसिकता कुठेतरी बदलण्याची गरज आहे. तुम्ही ट्रॅफिक जाम कसं होणार नाही याचं नियोजन केलं पाहिजे. एका चौकातलं ट्रॅफिक जाम होतंय म्हणून तिथलं बंद करायचं आणि दुसरीकडे ट्रॅफिक जाम सुरू करायचं, ही नियोजन होऊ शकत नाही. त्या मूलभूत तुमच्या मानसिकतेत बदल करण्याची गरज आहे. आज रेल्वे रुळपट्टीचा एवढा मोठा रस्ता आहे, तो कायम बंद आहे. त्या ठिकाणी आता फक्त शिवाजी चौकापर्यंत तुम्ही हा रस्ता सुरू करू शकलो. शिवाजी चौक ते पूर्ण गावाच्या बाहेर पडेल इथपर्यंत तो रस्ता आहे. त्याचा रस्त्याचा उपयोग काय नाही, भाजी बाजार बसतो तिथं. तुम्ही जे मोकळ्या जागा आहेत शहरातल्या त्या ठिकाणी भाजी मार्केट प्रत्येक ठिकाणी बांधा ना. लोक जातील ना भाजी खरेदी करायला, किंवा लोकांना भाजी विक्रेते तिथे येऊन बसतील. रस्त्यावर भाजी विक्रेत्यांनी बसलं पाहिजे, ही जी मानसिकता आहे आणि बसवलं गेलं पाहिजे, ही चुकीची आहे. भाजी मार्केट असेल, दुकानदार असेल, 10x10चं दुकान आहे, त्यानं पुढे 100 फूट अतिक्रमण केले. आज रिंग रोड आहे राजीव गांधी चौकापासून कनेरी चौकापर्यंत, तो त्या रिंग रोडच्या पॅरलल 30-30 फुटाचे दोन्ही बाजूने रस्ते आहेत. आज तिथं कुठेही रस्ता दिसत नाही आणि ते अतिक्रमण कोणाला काढा वाटत नाही, कारण ते अतिक्रमण हे धंदांडग्यांचं अतिक्रमण आहे, सर्वसामान्य लोकांचं अतिक्रमण नाहीये. तर हे होते आपले दैनिक सामना जिल्हा प्रतिनिधी मिरजगावकर होते. मिरजकर या ठिकाणी त्यांनी प्रतिक्रिया दिलेल्या आहेत. त्यांच्या विश्लेषणात्मक बोलण्यातून असं दिसून आलं की ते सुद्धा ट्रॉफिकला वैतागलेले आहेत आणि शक्यतो महानगरपालिकेला सुद्धा त्यांनी सूचित केलेलं आहे की जे फुटपाथ आहेत ते फुटपाथ गायबच आहेत, कारण त्याच्यावर अतिक्रमण झालेलं आहे, लोक रस्त्याने चालतात असं त्यांनी बोलून दाखवलेलं आहे. माझ्यासोबत या ठिकाणी दूरदर्शनचे जिल्हा प्रतिनिधी व ह्या ठिकाणी रत्नदीप निलंगेकर आहेत. तर निलंगेकर सर, मला सांगा की लातूरची जी ट्रॉफिक म्हणजे रहदारीची जी समस्या आहे, ते रहदारीची समस्या पोलिसांनी खूप प्रयत्न केलेला आहे ती समस्या सोडवण्याची. आत्ताच अभयदादांनी एक म्हण वापरली की रोग हाल्याला आणि इंजेक्शन पकालेला. मी या ठिकाणी दुसरी म्हण वापरत आहे की नाकावरचं काढायचं आणि ओटावर ठेवायचं. दुसरं पण होतंय काय? आता नाकावरचं काढायचं आणि ओटावर ठेवायचं म्हणजे काय, शिवाजी चौकामध्ये ट्रॅफिक जाम होत आहे म्हणून शिवाजी चौकात बॅरिकेड लावायचे आणि नंदी स्टॉपवरती डायव्हर्शन द्यायचं. नंदी स्टॉपला तुम्ही कुठं डायव्हर्शन दिलंय? तिथं इंजिनिअरिंग कॉलेज झालेलं आहे, तिथं पॉलिटेक्निकल कॉलेज आहे, तिथं पॉलिटेक्निकलच्या विद्यार्थ्यांचं वसतिगृह आहे, तिथं पॉलिटेक्निकलच्या विद्यार्थिनींचं वसतिगृह आहे.
म्हणजे ज्या कॉलेजमध्ये जवळपास 3,000 मुलं शिक्षण घेण्यासाठी येतात, एका हॉस्टेलला हजार मुलं जर धरले तर 2,000 मुलांचं वसतिगृह तिथं आहे. आणि त्याच्या दारामध्ये तुम्ही शिवाजी चौकातील 4 चाकी जड वाहनाचं डायव्हर्शन देताय. म्हणजे तुमचं अक्कल आहे का दिवाळखोरीत गेली हेच कळायला मार्ग नाही. अभ्यास कुठे चाललाय आणि कोण करायलंय? आता अभयदादांनी सांगितले 5 मिनिटाला एक बस जर लातूर शहरात येत असेल तर एकूण एसटी स्टँड मध्ये येणाऱ्या बसेसची संख्या किती आहे? 800 बसेसची संख्या पूर्वी होती. ज्यावेळेला आदरणीय उमापसाहेब लातूरला DYSP होते, त्यांनी ही संख्या फेऱ्याची संख्या मोजली होती. 800 फेऱ्या एसटीच्या बस स्थानकामध्ये होत होत्या. मग ही जर जड वाहनं 800 लातूर शहरामध्ये शिवाजी चौकातून ये जा करत असतात तर आज रोजी लातूरच्या वाहतुकीची समस्या त्या परिसरात राहणार. 100% सर्व्हिस रोड त्या परिसरातल्या व्यापाऱ्यांनी ताब्यात घेतलेले आहे. 100% वाहतूक हे जे काही एक्सप्रेस हायवे तिथून जाते. जे फुटपाथ आहेत ते व्यापाऱ्यांनी त्याच्यावर अतिक्रमण केले. 100% फुटपाथ वरती व्यापाऱ्यांचं अतिक्रमण आहे. आणि रिंग रोड परिसरामध्ये जे सर्व्हिस रोड आहेत त्या सर्व्हिस रोड वरती देखील व्यापाऱ्यांचं अतिक्रमण आहे. मग रस्ते व्यापारासाठी का वाहतुकीसाठी? रस्ते दळणवळणासाठी का व्यापारी लोकांच्या सोयीसाठी? हा प्रश्न आणखीन प्रशासनाने समजून घेतला नाही, म्हणजे महापालिकेने समजून घेतला नाही. मग सर्वसामान्य जनता बिचारी मुकी आहे, जसं हाकायचं तसं हाकायचं. मग काय करायचं? शिवाजी चौकात बॅरिकेड लावले, लोक रस्ता हुडकत हिंडाय. पहिले 8 दिवस तर लोक रस्ता हुडकत होते. आता कुठून जायचं इकडे आंबेजोगाई रोडला, आता कुठून जायचं बार्शी रोडला. अनेक वाहन शिवाजी चौकामध्ये त्या ठिकाणी उड्डाण पुलामध्ये अडकले. माझ्या लातूर परिवारावरती त्या ठिकाणी चर्चा झाली आणि सांगितलं की बाबा या ठिकाणी 10 फुटापेक्षा लहान वाहन जाण्यासाठी तिथं कमानी करा, त्या ठिकाणी फलक लावा, तर लोक अडकून बसणार नाहीत. तेव्हा कुठं प्रशासनाला जागा दे. आता त्या ठिकाणी कमान लावलेली आहे, त्या ठिकाणी आता फुटर लावलेले आहेत. रस्ते बंद करून तुम्हाला वाहतुकीची समस्या सुटणार नाही. दळणवळणाच्या सुविधा ह्या बंद करून सुरळीत होत नसतात. दळणवळणाला डायव्हर्शन दिलं पाहिजे, पर्यायी रस्ते दिले पाहिजेत आणि जिथं जिथं अतिक्रमण झालेलं आहे ते अतिक्रमण काढलं पाहिजे. आता हे काय अतिक्रमण काढणार? इथं गांधी चौकामध्ये गांधी चौकाच्या पाठभिंतीला एक रस्ता आहे, फुटपाथ ज्याला म्हणतात, त्याच्या समोर हॉटेल आहे आणि गांधी चौकाने सरळ सरळ त्या ठिकाणी पॅराफुट वॉल बांधून टाकली. आता स्वतः पोलीस स्टेशनला लागून असणारा रस्ता जर अतिक्रमित आहे आणि त्याच्यावर अतिक्रमण झालंय, ते या ठिकाणी जर सुटत नसेल वर्षानुवर्ष, आजच सांगत नाही मी, आज तर प्रत्यक्षात तुम्हाला भिंतच दिसेल, तो रस्ता पण दिसणार नाही. एकेकाळी रस्ता होता कधी काळी. मग या जर समस्या वर्षानुवर्ष कागदावरच राहणार असतील आणि जुजबी समस्या तुम्ही बॅरिकेड लावून रोड डायव्हर्शन करून नाकावरचं ओटावर ठेवून जर सुटले असं समजून एसी मध्ये जर सुस्कारा तुम्ही घेत असाल, चला बुवा एकदा शिवाजी चौकाचा वाहतुकीचा प्रश्न कारभाराचं सर्वात मोठं उदाहरण आहे. तर खरोखरच या ठिकाणी कुछ तो गडबड है. ज्या पद्धतीनं महानगरपालिकानं लक्ष दिलं पाहिजे, सगळंच पोलिसांवर थोपवून चालणार नाही. ह्या ठिकाणी महानगरपालिकानं सुद्धा लक्ष दिलं पाहिजे. महानगरपालिकाच्या टोटल किती पार्किंग आहेत, महानगरपालिकाच्या वाहनतळ कुठं कुठं आहेत आणि त्या वाहनतळामध्ये काय काय नियोजन आहे हे सुद्धा महानगरपालिकानं करणं गरजेचं होतं. की जेणेकरून आज आपण जर विचार जर केला तर लातूर महानगरपालिकाच्या अंतर्गत येणाऱ्या काही जागेवर असं अतिक्रमण आहे की ते महानगरपालिका तिकडे जाऊन सुद्धा ते अतिक्रमण काढू शकत नाही. बरोबर आहे? 100% अतिक्रमण महानगरपालिकेने आज काढलं तर उद्या त्या ठिकाणी ते बसलेले दिसतील. हे वारंवार चित्र आहे. रोजच नेहमीच येतो पावसाळा, अशी परिस्थिती अतिक्रमणवाल्यांची आहे. सर्वात महत्वाचं, लातूर शहरात पार्किंगच्या जागा किती आहेत हे महापालिकेने लातूरच्या जनतेला जाहीर करावं. अहो, ज्या ठिकाणी उड्डाणपुलाच्या खाली 4 वाहनं लावायची जागा आहे त्या ठिकाणी पैसे वसूल करायला तुम्ही पार्किंगवाले ठेवलेले आहेत. म्हणजे ब्रिज हॉटेलला चहा प्यायला येणाऱ्या माणसाला आतमध्ये चहा 10 रुपयाला मिळतो, बाहेर पार्किंगला 10 रुपये द्यावे लागतात. म्हणजे एवढी वाईट अवस्था लातूर शहराची आहे. तेवढा एक जर पार्किंगचा भाग सोडला, लातूर शहरात पूर्णतः मार्केटला कुठंच पार्किंग नाही. इकडे गांधी मार्केटमध्ये पार्किंगसाठी 3 मजली पार्किंग करणार. त्यांचा गंभीर आरोप करताय तुम्ही महानगरपालिकेवर. 100% गंभीर आरोप नाही, हे वास्तव आहे. तुम्ही ब्रिजला चहा प्यायला जा आणि तिथे गाडी लावा. तुम्हाला त्या ठिकाणी जो चौकोन आहे शिवाजी चौकातला पाठीमागचा, तिथं जर 10 रुपये दिल्याशिवाय तुमची गाडी लावू दिली तर मी तुम्हाला 100 रुपये देतो किंवा फुकट चहा पाजतो. महापालिकेने त्या ठिकाणी पार्किंग पे अँड पार्कचा झोन दिलाय.
आणि असे झोन महापालिकेने कुठं कुठे दिलेत महापालिकेला माहित आहेत. महापालिकेने ते संशोधन करावं. लातूर शहरात गांधी मैदान जे आहे आपलं, तिथं मोठं मार्केट आहे. जवळपास शेकडो दुकानं महापालिकेने उभारलेली आहेत. त्याच्या पाठीमागं म्हणजे जुनं सिंध थिएटर आहे, त्याच्या पाठीमागं 3 मजली पार्किंग करायचं म्हणून एक इमारत बांधायचा प्रयत्न झाला. तिथं फक्त छत टाकलं, अंडरग्राऊंड पार्किंग दिलं. अंडरग्राऊंड त्या ठिकाणी डुकरं आणि वास घाण उठलेला आहे. गांधी मैदान आलं, तिथलं वास सुरू झाला की लोक ओळखतात की गांधी मैदानकडे आपण चाललो. काय ही महापालिकेने करून ठेवलंय? तेच परिस्थिती आहे. एक 2 मजली पार्किंग उभारायचं म्हणून एक छत टाकला, जो भाजीपाला मार्केट आहे त्याच्या समोर. आज त्याची अवस्था काय? आज लाखो रुपयाचा छत टाकून अंडरग्राऊंड पार्किंग तुम्ही त्या ठिकाणी दाखवलेली आहे. आज तिथे एक तर वाहन पार्क होतंय का? सगळे लघुशंकेचे ठिकाणं, म्हणजे एकदम घाण दुरावस्था करायची. लातूर शहराची दुरावस्था करण्यामध्ये नगरपालिकेनं कुठलाही कमतरता ठेवलेली नाही. लातूर शहरामध्ये ज्या ज्या शासकीय जागा आहेत, त्या शासकीय जागांचा उगंडा करायचं काम जर कोण करत असेल तर ती स्वतः महानगरपालिका करते. लातूर शहरामध्ये अशोक हॉटेल परिसर आहे, त्या ठिकाणी एक जुनं रेस्ट हाऊस होतं. त्या जुन्या रेस्ट हाऊस जाऊन पहा तुम्ही, किती वास घाण उठला त्या ठिकाणी. अहो, त्या ठिकाणी कचरा डेपो करून टाकला महापालिकेनं आणि जनतेनं. तिथं रेस्ट हाऊस होतं, कधी काळी VIP लोक त्या ठिकाणी राहत होते. आज त्याची अवस्था काय झाली बघा. त्याच्या पाठीमागचा परिसर बघा, रोडचा सगळा कचरा कुंडीचा ही आहे. त्याच्यानंतर 7 मजलीच्या पाठीमागे तर अधिकृत कचरा डेपो महानगरपालिकेचा. शहरात कचरा डेपो अधिकृत शिफ्टिंग चाललंय त्यांचं. त्या ठिकाणी मोठ्या गाडीनं आणून कचरा उलटतात, छोट्या गाडीचा कचरा उलटतात. कोण कुठे न्यायलंय, कसं न्यायलंय ते नियोजन महापालिकेलाच माहित आहे. आणि तिथं कचरा आणून टाकतात. त्याच्या पुढे येऊन बघा तुम्ही, या ठिकाणी आपलं शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, त्याच्या पाठीमागे एक रेल्वेची जागा आहे, रेल्वे स्टेशनची. तिथं कंपाऊंड बांधून ठेवले, त्याच्या मागे कचरा डेपो केला. म्हणजे किती महानगरपालिकेने लातूर शहराच्या मधोमध कचरा डेपो केलेत, हे एकदा महापालिकेने स्वतः अवलोकन करण्याची गरज आहे. पण महापालिकेने एकदा ठरवून तर टाकावं की लातूर शहरात मध्यवर्ती ठिकाणी रिकाम्या ज्या ज्या शासकीय जागा आहेत ह्या कचरा डेपो आहेत म्हणून जाहीर करावं, जेणेकरून लोक निश्चित श्वास तरी घेतील, बचला शासकीय जागा आहे ना म्हणजे महापालिकेचा कचरा डेपो. काय चाललंय शहरामध्ये? खरोखरच अत्यंत गंभीर प्रश्न आहे, अत्यंत महत्वाचं ते आपल्याला बोललेले आहेत. जेणेकरून महानगरपालिकांनी ज्या पद्धतीनं पार्किंग असेल, कचरा असेल, ह्याचं नियोजन नाही आहे. त्यांच्या बोलण्यातनं आपण हे करून घेऊया. पण महानगरपालिका कमीत कमी या बातमीची दखल घेईल आणि ह्या ठिकाणी कलेक्टर साहेब सुद्धा बातमीची दखल घेतील आणि नियोजन जे पोलिसांनी जे ट्रॉफिक रहदारीचं जे नियोजन केलेलं आहे त्या सूचनेचं सुद्धा या ठिकाणी काहीतरी मनावर घेऊन बदल होईल अशी आपण अपेक्षा बाळगू. याच ठिकाणी थांबतो. धन्यवाद.